नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. उन्हाळा स्टार्ट झाला आहे. उन्हाळ्यात मुलं काहीतरी थंड खाण्यासाठी आपल्याकडे हट्ट करतात आणि फ्रूट्स खायला नाटकं करतात. आता फ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि मुलं पाणी पण पित नाही. त्यांना सारखं सांगावं लागतं की पाणी पी आणि फ्रूट्समुळे बॉडी डिहायड्रेट राहते. मग अशा वेळेस मुलांना फ्रूट्स देणं पण गरजेचं आहे. म्हणून मुलांच्या पोटात फ्रूट्स पण जाणार आहे आणि त्यांना थंड खाण्याचं क्रेविंग होतं. म्हणजे आपलं त्यांचं मन पण आपल्या या रेसिपीमधून राखलं जाणार आहे. आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे फ्रूट सॅलड. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. फ्रूट सॅलड करून घेण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलं आहे. सगळ्यात आधी मी ते गॅसवर दूध गरम करत ठेवलं आहे. या दुधाची मी साय काढलेली नाही. आपल्याला साईसह दूध घ्यायचं आहे. एकदा तापवून घेतलं होतं मी. आता त्याच्या 2 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. इथे आपलं दूध उकळतं तोवर मी एका कपात थंड दूध घेतलं. त्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर ॲड केली. आता मी इथे केसर फ्लेवरची कस्टर्ड पावडर ॲड केली. मार्केटमध्ये भरपूर फ्लेवर अवेलेबल असतात. तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो फ्लेवर तुम्ही घेऊ शकतात. आता मी इथे अर्धा कप थंड दुधात ही कस्टर्ड पावडर ॲड करून घेतली आणि मिक्स करून घेतली. तुम्ही बघत असाल इथे आपलं दूधही उकळलं आहे. आता यात आपल्याला कपातलं केसर दूध सावकाश घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने चालवत राहायचं आहे. दुधाला छान येल्लो कलर येतो ह्या कस्टर्ड पावडरमुळे. आता मी केसर घेतलं आहे म्हणून ते त्याला येल्लो आला आहे. तुम्ही फ्लेवर कुठलं निवडतात त्याच्यानुसार पण दुधाला डिफरंट कलर येऊ शकतात. व्हॅनिला जर फ्लेवर घेतलं तर दुधाचा कलर चेंज होत नाही, पण हे मी केसरचं फ्लेवर घेतलं आहे म्हणून दुधाला येल्लोइश कलर आला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी थंड दुधात कस्टर्ड पावडर ॲड करून मग गरम दुधात का ॲड केलं, तर तुम्ही डायरेक्ट गरम दुधात जर कस्टर्ड पावडर ॲड केली तर दुधामध्ये त्याचे गठ्ठे तयार होतात. ते व्यवस्थित प्रॉपर मिक्स होत नाही. ते व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून आपण थंड दुधात कस्टर्ड पावडर आधी मिक्स करून घेतली आणि मग ती गरम दुधात ॲड केली. आता हे तुम्ही बघत असाल आपलं दूध छान घट्ट झालं आहे. यात मी अर्धी वाटी साखर ॲड केली. साखर ॲड केल्यानंतर आपण 5 मिनटासाठी हे गॅसवर मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता थंड करून घेण्यासाठी तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर मी इथे एका भांड्यात बर्फाचं पाणी घेतलं आहे. त्यात एक पातेलं घालून जे आपण दूध गरम करून घेतलं होतं कस्टर्ड मिल्क ते त्याच्यात ॲड करायचं आहे. या प्रोसेसमुळे ते पटकन थंड होतं. तुम्हाला जर घाई असेल 3 ते 4 तासात तुम्हाला हे फ्रूट सॅलड पाहिजे असेल तर अशा पद्धतीने ते रेडी करून घेऊ शकतात. आता रूम टेम्परेचरला आलं आहे की नाही हे चेक करून घेण्यासाठी त्यात आपला बोट घालून बघायचा आणि बोट सहज काढता येत असेल किंवा त्यात दुधात आपला राहत असेल म्हणजे हे दूध रूम टेम्परेचरला आलं आहे. नंतर ते खाली भांड्यातला बर्फ पण पूर्णपणे वितळला जातो. त्या स्टेजला आपल्याला दूध फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला दूध थंड करायचं आहे आणि मग नंतर त्यात आपल्याला फ्रूट ॲड करायचे आहेत. आता मी इथे दुपारच्या वेळेस हे कस्टर्ड मिल्क तयार करून घेतलं होतं. आता संध्याकाळी मी सगळे फ्रूट्स कट करून घेते. मी इथे ग्रेप्स घेतलेत, द्राक्ष घेतलेत, पपई घेतली आहे, सफरचंद घेतलं आहे, डाळिंब घेतलं आहे आणि चिक्कू घेतलं आहे. आता तुमच्याकडे जे फळं अवेलेबल असतील तुम्ही ते घेतले तरी चालतील, पण एवढं लक्षात ठेवा फळांमध्ये पाणी असलेले फळं आपल्याला घ्यायचे नाही आहे. जसं की टरबूज, खरबूज, संत्री हे फ्रूट्स आपल्याला घ्यायचे नाही आहे. संत्री तर आंबटच असते. गोड फळं आपल्याला घ्यायचे की जेणेकरून ते दूध पातळ होणार नाही. आता हे सगळे फ्रूट्स कट करून आपल्याला दुधात मिक्स करायचे आहे. आता तुम्हाला माहिती आहे का या फळांचे फायदे काय, फळं खाण्याचे फायदे काय? आपण हे सगळे फळं खाल्ले पाहिजे. जर मुलं सहजासहजी फळं खात नसतील तर तुम्ही असे वेगवेगळे प्रकार करून द्या की जेणेकरून मुलं ते फळं सहज खातील. आता द्राक्ष खाल्ल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य व हाडे मजबूत होतात आणि थकवा दूर होण्यास मदत होते. पपईमुळे पचनक्रिया सुधारते, इम्युनिटी वाढते व आपली स्किन टाईट राहते. यात व्हिटॅमिन सी आणि ए पण असते. आता मी इथे डाळिंब घेते. डाळिंब ही आरोग्यासाठी पौष्टिक आणि औषधी फळ आहे. हे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवून ॲनिमिया दूर करते. ॲपलला तर सुपरफूड म्हटले जाते. यात व्हिटॅमिन सी, ए, ई व B6 असते. यामध्ये फायबर, जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
चिकूमध्ये व्हिटॅमिन ए व सी असते. चिकू खाल्ल्यामुळे तणाव कमी होतो आणि पटकन ऊर्जा मिळते. आता हे सगळे फ्रूट्स मी थंड दुधात ॲड करून घेतले. थंड दुधात ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला लगेच त्या दुधाची क्वांटिटी वाढलेली दिसेल, कारण की एवढे सगळे फ्रूट्स त्याच्यात जातात. नंतर हे सगळे फ्रूट्स घालून आपल्याला झाकण ठेवून ते 1 तासासाठी परत ठेवून द्यायचं आहे. या दुधाचं फ्लेवर त्या फ्रूट्सला येतं, त्यामुळे फ्रूट्स खूप छान लागतात आणि मुलं तर अगदी आवडीने खातात. तुम्ही पण अशा पद्धतीने तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. यात मी थोडे ड्रायफ्रूट्स पण ॲड केले आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 1 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघत असाल 1 तासानंतर त्या दुधाला छान असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आता हे आपल्याला एका बाउलमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.